आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये जो सगळ्यात मोठा एक गैरसमज आहे किंवा तो माझ्याही मनात होता, पण ते सगळं वाचल्यानंतर आणि शिकल्यानंतर तो दूर झालाय, तरी पण एक असा प्रश्न की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरसमजाबद्दल आपलं मत काय? आता गैरसमज कुठले? तर पहिला गैरसमज, मशीन स्वतःच सर्व शिकतात. दुसरा गैरसमज, त्यांना माणसांची गरजच लागत नाही. तिसरा प्रश्न की अरे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवतेला खूप धोकादायक आहे. असे बरेचसे गैरसमज आहेत. तर या गैरसमजाबद्दल आम्हाला आपलं मत जाणून घ्यायला आवडेल. मी अजून थोडंसं पुढे जातो की त्यांनी आत्ताच सांगितलं की सर्वांचे जॉब जातील, काही लोकांच्या मनामध्ये भीती आहे. तर मी आमच्या घराजवळच्याच अशा एका ठिकाणी होतो, ते ठिकाण नंतर सांगतो, आधी काय प्रतिक्रिया होती ते ऐका. तर दैनिकामध्ये अशाच कोणाचा तरी एक मोठा ठळक लेख होता की कृत्रिम प्रज्ञेमुळे अनेकांचे जॉब जातील, आणि तो रिपोर्टही त्याचा होता. आणि त्या माणसाने, फारसा शिकलेला माणूस नव्हता, पण त्याच्याकडे कम्प्युटर होता, म्हणजे त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याने कम्प्युटर का ठेवला होता तेही सांगतो. तर तो माणूस मला म्हणाला की किती AI येवो किंवा काही हो, माझ्यासारख्या लोकांचा काही जॉबवर परिणाम होणार नाही, कारण तो माझा नाभिक होता जो माझी दाढी करत होता. तर तो म्हणाला की माझ्याकडे कॉम्प्युटर, हेअरस्टाईल कशी असावी हे माझ्याकडे, माझा मुलगा हुशार आहे, परदेशात शिकतो, पण माझं दुकान सलून चालवून ठेवलंय. त्याने माझ्याकडे मशीनही आणून ठेवले की तुमची हेअरस्टाईल कशी दिसेल, आणखी काही वर्षांनी तुम्ही कसे दिसाल, केस वळवले तर कसे, हे सगळं आहे, पण दाढी करायला मीच लागणार आहे ना. म्हटलं अगदी बरोबर आहे. आणखीन एका क्षेत्राबद्दल बोलतो की मी व्यंगचित्रकार आहे, आपण ओळखता. ॲनिमेशनसाठी AIचा उपयोग चांगला होतो, म्हणजे तुम्ही स्टार्टिंग चित्र दिलं, नंतर दिलं, आणि इन बिटवीन्स तो भरतो वगैरे वगैरे सगळं. पण जेव्हा एखादा माणूस बघा, लेखक किंवा कवी किंवा नाटककाराला लिखाण करण्यासाठी भरपूर काळ असतो. म्हणजे कथा लिहायला 2 महिने असतात, नाटक लिहायला 4 वर्ष, 4-5 वर्ष, 3 वर्ष, किंवा पटकथा लिहायला 2 महिने. पण व्यंगचित्रकारांनी जर असं म्हटलं की काल कोणीतरी रामावर कॉमेंट केली आणि मी आता 1 वर्षांनी चित्र काढेन, तर जमत नाही. एखादा राजकीय नेता एखादा काहीतरी असं काही वर्तन करतो, बोलतो, तेव्हा त्याच्यावरचं चित्र हे दुसऱ्याच दिवशी दैनिकात यायला पाहिजे. तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझ्या मदतीला येत नाही, कारण त्याला ही फीडच केलेलं नाही की कोणता नेता भारतातला काय बोलणार हे AI सुद्धा सांगू शकत नाही. आणि मग त्यावरती जे मिश्किल कॉमेंट जी लोकांना अपेक्षित असते, लोक मनात म्हणतात ना ह्याला चेचलं पाहिजे, तर प्रत्यक्ष चेचणं शक्य नसतं. म्हणजे व्यंगचित्रकार कुंचल्यात ना ते करतो, तर ही गोष्ट AI करू शकत नाही. तेव्हा अशी अनेक क्षेत्र आहेत की जिथे टेक्नॉलॉजी मला उपयोगी पडू शकते. म्हणजे मी प्रवासात आहे, समजा मी इस्रायलमध्ये आहे की स्पेनमध्ये आहे, तर तिथे मी काढलेलं व्यंगचित्र हे मला माझ्याच मोबाईलमधल्या कॅमेऱ्यावरती स्कॅन करून तात्काळ काही सेकंदात माझ्या दैनिकाच्या संपादकाला पाठवता येतं. हा मी तंत्रज्ञानाचा घेतलेला चांगल्या प्रकारे केलेला उपयोग आहे. पण म्हणून असं रडून चालणार नाही की नाही नाही आता ॲनिमेशन आलं, हे आलं, मग आता पुढच्या काळात व्यंगचित्र करत नसेल का, तर असं नाही. म्हणून आपण एक सकारात्मक, आजचा ह्या जो विषय आहे की आपण ह्याची सकारात्मक बाजू पाहावी, आणि आपल्या आयुष्यामध्ये ते लवकरात लवकर हे तंत्रज्ञान किती चांगल्या पद्धतीने येईल आणि टीकाकारांकडे दुर्लक्ष करावं, असं मी तुम्हाला सगळ्यांना विनवणी करतो. धन्यवाद सर.